श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 14 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 12 राशींच्या जीवनात कोणत्या नवीन घडामोडी घडणार? ग्रहस्थिती आर्थिक बाबतीत साथ देईल का? प्रेमाच्या नात्यात कोणते नवीन वळण येणार? करिअरमध्ये यश मिळेल का? आज कोणत्या नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि कोणते अनुकूल परिणाम मिळतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष. स्वभावातील विनम्रता कायम ठेवावी. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. सकारात्मक ऊर्जेने कामे कराल. करमणुकीवर भर द्यावा लागेल. सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. मुलांमुळे घर खेळकर राहील. आरोग्यात सुधारणा होईल. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे. नवीन कामाबद्दल सजग राहा. चर्चेतून मार्ग काढावा. मानसिक चिंता सतावेल. वृषभ. जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. प्रलोभनापासून दूर राहावे. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील. मनातील गैरसमज दूर होतील. रेस जुगार यातून लाभ संभवतो. कागदपत्रांची योग्य छाननी करावी. प्रेम प्रकरणात सावधानतेने पावले उचला. शांततेचा मार्ग स्वीकारावा. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी. चटकन कोणावर विश्वास ठेवू नका. मिथुन. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामासाठी बाहेरगावी राहावे लागू शकते. समस्येतून मार्ग निघेल. स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी. कामाचा बोजा वाढू शकतो. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घेऊन वागा. मित्रांचे सहकार्य लाभेल. चांगल्या संधीच्या शोधात राहा. क्षुल्लक गोष्टीवरून रागराग करू नका. जोडीदाराच्या प्रेमसौख्यात वाढ होईल. भागीदारीत नवीन काम सुरू कराल. कर्क. घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन संधीकडे लक्ष ठेवा. कौटुंबिक वातावरणात प्रसन्नता जाणवेल. जुन्या गोष्टी आठवून मन खट्टू होईल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. हातातील कामात यश येईल. मानसिक चंचलता जाणवेल. चांगला धनलाभ संभवतो. परोपकारी वृत्तीत वाढ होईल. ऐशारामाच्या साधनांची खरेदी कराल. सिंह. इतरांना स्वखुशीने मदत कराल. मनोकामना पूर्ण होईल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत. मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष घालू नका. कौटुंबिक सौख्य वाढेल. प्रगतीच्या दृष्टीने पावले उचलावीत. सूर्याची उपासना करावी. मानसिक शांती लाभेल. कन्या. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील. काही बाबतीत पिछेहाट झाल्यासारखे वाटू शकते. आपली जिद्द वा चिकाटी कायम ठेवावी. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. मन शांत ठेवा. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीतून पाहाल. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. तूळ. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वैवाहिक सुखात भर पडेल. गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. आपली इतरांवर छाप पडेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आर्थिक बाजू सुधारेल. हातून एखादे सत्कार्य घडेल. प्रवासाची हौस भागवता येईल. नातलगांची जवळीक वाढेल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल. वृश्चिक. जोडीदाराशी मतभेद संभवतात. काही गोष्टी आपल्याला विस्मित करतील.
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. मानसिक चलबिचलता जाणवेल. नवीन मित्र जोडले जातील. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल. आज ग्रहमानांची अनुकूल स्थिती लाभेल. तरुणांच्यात सामील व्हाल. सरकारी कामे वेळ घेतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. धनु, कामाचे नवीन धोरण ठरवावे. जुन्या गोष्टींची चिंता बाळगू नका. काटकसरीपणा अंगी बाळगावा. कौटुंबिक मतभेद टाळावेत. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नवीन ओळख लाभदायक ठरेल. आवडीनिवडीबाबत दक्ष राहाल. भागीदारीतून लाभ संभवतो. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील. आपल्या कौशल्याचा योग्य वापर करावा. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. मकर, जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकते. घरातील वातावरण खेळकर राहील. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. काही नवीन गोष्टी शिकता येतील. घरातील कामात मदत करावी लागेल. कुंभ, आवश्यक त्या गोष्टी समजून घ्या. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत सतर्कता बाळगावी. उगाच कोणाच्या भरोशावर राहू नका. कार्यालयीन सहकाऱ्यांची मदत मिळेल. कामात घाई गडबड करू नका. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे कराल. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. आवडीचे पदार्थ खाल. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मेन, दिवसभर धावपळ होऊ शकते. लहान प्रवास चांगला होईल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. तडजोडीने मार्ग काढा. काही गोष्टी नरमाईने घ्या. अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळख होईल. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.